काँग्रेस पक्ष सगळ्यात जुना पक्ष असा असंख्य कार्यकर्ते सगळीकडे पसरले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या मधून एखाद्या कार्यकर्त्याची निवड लोकसभेसारख्या जागेसाठी करणे ही साधी गोष्ट केन्नाच नासता. कोण एकटो सुबेज बरो आसा कोण कमी आसा अशें आपल्याक सांगलें. गेली 50 वर्षां हांव गोव्याच्या समाजकारणात राजकारणात शैक्षणिक कार्यात सहकार क्षेत्रात अशा अनेक क्षेत्रांनी वावरत आसा आनी ताका लागून केन्नाच हांव जनते पासून दूर आसा अशें म्हाका केन्ना दिसलेंच ना. गेली 1974 हांव पयले फावट आमदार जालो. त्या दिसा पासून जी म्हजी वाटचाल आसा ही गोव्याच्या हितासाठी आसा, जनतेच्या भल्यासाठी आसा. बारीक सारीक सगळी जी आमचो जो समाज आसा त्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी म्हाका आतापर्यंत लोकांनी दिल्ली आणि ती यथाशक्ती हांवें पूर्ण केली आसा. आता ही जी लोकसभेची निवडणूक जी आसा ही खूपच महत्वाची आसा. तशी प्रत्येक निवडणूक महत्वाची असता पण यंदाचे वर्ष जास्त महत्वाचे कारण 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा आणि 10 वर्षानंतर पुनश्च एकदा ही निवडणूक जाता. अशा वेळी इंडिया गठबंधन नावाची एक संघटना मोठी देशभर निर्माण झाली आसा. भाजपा सोडून आणि त्यांचे काही इतर सरकारी पक्ष सोडून जे इतर पक्ष जे असतात विरोधी पक्षाचे त्या सगळ्या पक्ष एकत्र येऊन ही संघटना उभी झाली आसा आणि ताका लागून अशें दिसता की देशात एक पर्यायी समर्थ असो विरोधी पक्ष उबारून वयर सरता तो फाल्यां सत्तेर पावतलो अशें चित्र सादारणपणे आमकां दिसता. त्या वाटचालीन एक मोठो हातभार लावपाची संदी म्हाका मेळटा हें म्हाजें भाग्य. ताका लागून हांव आभार मानता सगळ्या सर्वसंपादन म्हाज्या कार्यकर्त्यांचे. म्हजे जे हितचिंतक विविध पक्षांनी विखुरलेले आसात सगळ्या पक्षांनी आसा त्या हितचिंतकाचे हांव आभार मानता. म्हाका सक्रिय हांव उबो रावचो ही निवडणुकेत अर्ज करचो हेच्यासाठी म्हजे ते फाटल्यान जेंच्यांनी अनेकांनी हातभार लायलो आनी आग्रह करीत रावले म्हाका तेंचो आभार मानता. आनी सोनिया गांधी पासून जे इतर आमचे हायकमांड आसा तेंच्यांनी म्हाज्या नांवाचो विचार करून ही तिकीट म्हाका दिल्ली आसा. म्हाका अशें कळ्ळें की ही तिकीट जेन्ना म्हजें नांव समोर पावलें त्या वेळार सोनिया गांधी चिंतला नाही दुसरो प्रश्न कोण ना म्हाका तिकीट पावलें अशा प्रकारची भुमिका घेतली अशें म्हाका कळटा. तर त्या सगळ्याच्या आभार मानता. ह्या लोकसभेत खूब कामां आमकां करची आसा. गेली 25 वर्सां एकाच पक्षाचो खासदार दिल्लीन काम करतालो आनी त्या 25 वर्सां कारकिर्दीचो आनी आगामी कारकिर्दीची ना जाल्यार लोक तवलणी कसो असो निश्चित करतात. म्हाजी निवडणुकीत जेन्ना उबो रावता त्या वेळार हांव एका मैत्रीपूर्ण वातावरणांतच निवडणुकीक तोंड दिता. म्हाका शत्रू कोण ना अशें हांव मानता. व्यक्तिगत पातळीचेर कोणच ना अशेंय मानता. कारण राजकारणात शेवटी आपापले विचार घेवन विविध लोक विविध पक्ष फुडें सरतात. गोंयच्या फुडें अनेक प्रश्न आसात. त्यातलो एक प्रश्न आसा म्हादय सारको इशू आसा. म्हादयचें पाणी वळोवन कर्नाटकान आपल्या वाटेन घेतलां. हांवें त्या वेळार ह्या सरकाराक विनंती केली लेखी स्वरुपात आमचे त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराक की वकील हांव वकिलीचो म्हाका दीर्घ असो अनुभव आसा. हांव फुकट गोंयचें काम दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात करता. म्हणजे तुमी नेमणूक करात अशी हांवें विनंती केली. नंतर काँग्रेस सरकाराकय केली. पण आता परत एकदा हो इशू दिल्ली पर्यंत येण्याची शक्यता आसा. दिल्लीच्या लोकसभेच्या व्यासपीठाचेर म्हाका तो गाजोवपाक जाय. देशपातळीचेर तो इशू म्हाका व्हरपाक जाय. ज्या वेळार जर ती सुप्रीम कोर्टात हो जर विशय परत एकदा चर्चेक येत तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आजही ती तयारी आसा गोव्याच्या गोंयच्या जनतेच्या वतीन उलोवपाची. एकंदर गोवा खूप लहान आसा आणि गोव्याचे फुडें संकटां अशी आसात की लोकसंख्या वाडत आसा मोठ्या प्रमाणाची. जमनीचेर अतिक्रमणां जायत आसात. पैसेवाले तज्ञशाह येवन हांगासरल्यो जमनी मोठ्या प्रमाणात विकत घेत आसात. आमचे कडेन मूळ मुणकारांचे अजून प्रश्न आमी सोडयले ना. शेत जमीन विकूंक जायना असो नियम आसून सुद्धा शेत जमीन आमच्यो विकून जाल्ले. जमनीची रुपांतरां जावन मोठ्या प्रमाणाचेर लोक येतात. आमकां कितें गोव्याचें रुपांतर मुंबयत करपाचें आसा. आमकां कितें गोवा म्हणजे तेजें अनदर कलकत्ता करपाचें आसा. हें जर जायना तर सगळे गोमंतकीय लोकांक जागरूक रावचें पडटलें. त्यामुळे गोंयची भुमी ही अत्यंत म्हत्वाची ती टिकोवपाचो प्रयत्न जातलो. म्हज्या कडेन तें काम जातलें. गोंयची नद्यो गोंयची न्हंयो गोंयची रानां वनां हें जें सगळें जें आसा पर्यावरण आसा ताचो राखचो प्रयत्न जावपाक जाय. आनी त्याच बरोबर जगात गोंयचें नांव एक अत्यंत सुंदर असो प्रदेश म्हणून आसपाक जाय. हांगा एक पवित्र स्थान गोवा म्हणजे एक पवित्र स्थान आसा अशें तरेन गोंयचें नांव जावपाक जाय. काही लोक तर म्हणटात की गोवा म्हणजे एक रोम ऑफ द ईस्ट म्हणटात आणि दक्षिण काशीय म्हणटात. त्याच बरोबर आमचे कडेन मुस्लीम समाज आसा तोय ह्या भागांतल्या भुमी कडेन खूब मोठ्या प्रमाणाची निगडीत आसा. सगळे तिनूय धर्म ज्या ठिकाणी एकवटल्यात
त्या सगळ्या लोकांचा आवाज बुलंद आवाज करून राहणार त्या ठिकाणी काम करतलो आणि इतर कालांतरान तुमकां सांगता निश्चित स्वरूपाचो कसो माझा जो कार्यक्रम आसतलो त्याची वाच्यता नंतर करता. आज फक्त ऐक्य आणि गोवा या दोन गोष्टी घेऊनच पुढे सरपाचो प्रयत्न आसतलो. परत एकदा तुमकां सगळ्यांचे आभार, जनतेचे आभार. मला निवडून द्या. विजय निश्चित आहे. गोव्याचं नाव बुलंद करपाचें काम माझ्याकडे काही नॉर्थांतल्यान कितें टार्गेट आसलो जो काँग्रेस पक्षाक जिंकून येणे हेच टार्गेट. टार्गेट माझी नीड किती आसता माझे 50-60 हजार 50-60 मागीर तुमचे शिवाय आनी 10 हजारांनी नांव मुखार एकदा निर्णय घेतल्यानंतर तो प्रश्न काय उरना. त्या सगळ्यांनी पाठिंबा व्यक्त केला. आता तुम्ही फक्त इलेक्शनाक म्हयनो उरलो तर तुम्ही कशें वतले प्रत्येक मतदारसंघात भेट दिवपाचो प्रयत्न आसतलो. कार्यकर्त्याचे भेटीगाठी आसतल्यो. प्रमुख कार्यकर्ते मेळटले. समिती त्यांच्याकडची मेळटली आणि त्या ठिकाणची कमिटी जी आसा ती घरोघर वचून दारोदार वचून प्रत्येकाक मेळपाचो प्रयत्न. काँग्रेस पक्षाचें नांव खंय तरी जे कमी जाल्ले देंवलेले दिसण्याक येताले ते तो आपलो तो मार्जीन जो आसा तो भारतीय जनता पार्टी मेरेन राजकारणात वरतले हे जायत आसता. राजकारण वयत आसता. जशें आमी म्हणटात की कालचो सूर्य सकाळी उगवलो सूर्य सांजे मावळटा. कोणाक 10 वर्सां मेळटात, कोणाक 20 वर्सां मेळटात, कोणाक 50 वर्सां. त्या बद्दल काय व्हडलेशें काय मानपाची गरज ना. शेवटी लोकशाही प्रक्रिया आसा. ती प्रक्रिया सुदृढ उरची, ती प्रक्रिया पवित्र उरची आणि त्या प्रक्रियेंतल्यान आमच्या डेमोक्रेसीचो, आमच्या लोकशाहीचें संवर्धन जावचें. आमची घटना ही सुप्रीम आसा. त्या घटनेचें संवर्धन जावचें. ही जी जर भुमिका जर आमी साधले तर आमचो विजयच आसा. इंडिया फायदो कितें इंडियाकडे आसात विविध पक्षान असल्या कारणान तितल्या थोडीफार मतां ही प्रत्येका कडेन आसतात. तो सगळीं मतां एकठांय येवप आनी हो विजयाचीच वाटचाल. आरजी फॅक्टर कितें पडटलो म्हाका अशें दिसता विरोध करणार आसात ते विरोध करतलेच कितें करून ते. पण म्हाजी अपील सगळ्यांकच आसा. आरजीच्या लोकांकय आसा. खुद्द भाजप मधल्या माझे जे मित्र आसात म्हाका मांडणारे जे तांकांय आसा. तुमकां दिसता तरी सगळ्यांना एक बरो उमेदवार खंयचो आवाज थंय पावसून म्हाजे बरोबर रावात आनी ते रावतले अशी खात्री आसा. शेवटचो प्रश्न काँग्रेस विजय विखे हेचें नांव सावथांतल्यान येतालें. कित्याक तेचें नांव फाटीं उरलें त्या हायकमांड सांगू शकता. सर, एका महिन्या भितर तुम्ही कॅम्पेनिंगाचे मात दितले. सहजरित्या संपर्क सगळ्याकडे आसा. म्हजो जुनो संपर्क आसा सगळ्याकडे. म्हाका फसीत भितर त्रास दिसना. म्हाका पावतले आमी सगळ्याकडे आनी हो विजय आमकां मेळटलो. थँक्यू.